मित्रांनो, आपले जीवन नेहमीच सोपे नसते आणि काही वेळा तुम्हाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी थोडे प्रयत्नशील आणि खरे शहाणपण हे आवश्यक असते. कारण आयुष्यात वेगळे वेगळे वळणही येत असतात. विशेषतः जर तुम्हाला हरवलेले एकटे एकटे वाटत असेल किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात बरेच काही करत असाल, ही सार्वत्रिक सत्ये एक महत्त्वाची आठवण करून देतात की आपण सर्व मानव आहोत, या सर्वांमध्ये एकत्र आहोत आणि आपल्या सर्वांना जीवनात समान संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागतो. ते कोणत्याही सांस्कृतिक नियमांना किंवा धार्मिक सिद्धांतांना बांधील नाहीत आणि कोणत्याही व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून नाहीत. यापैकी काही सत्ये स्वीकारणे आव्हानात्मक आहे, परंतु आपण ते मनावर घेतल्यास ते आपल्याला चांगले जीवन जगण्यास मदत करू शकतील. शेवटी जीवनातील वास्तविकता समजून घेणे आणि स्वीकारणे याद्वारेच तुम्ही तुमची परिस्थिती सुधारण्याची आणि खरा आनंद मिळवण्याची आशा करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वैश्विक सत्य सांगणार आहे जे तुम्हाला चांगले जीवन जगण्यासाठी मदत करतील. आणि मित्रांनो, या वैश्विक सत्यांबद्दलचे मी पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर चला सुरुवात करण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया पार्ट 1 ला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. पहिला मुद्दा, तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला नेहमी मिळत नाही. आयुष्यातील दुर्दैवी वास्तव हे आहे की तुम्हाला जे हवे आहे ते नेहमीच मिळत नाही. कठोर परिश्रम आणि समर्पण तुम्हाला खूप पुढे नेऊ शकतात, परंतु काही प्रकरणांमध्ये तुम्हाला ते कितीही वाईट हवे आहे किंवा नाही, तुम्ही किती प्रयत्न केले तरीही तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाही. कदाचित तुम्ही नैसर्गिकरित्या पुरेसे प्रतिभावान नसाल, एखादे कौशल्य शिकण्यासाठी वाहून घेण्याची वर्षे नसतील किंवा चांगल्या स्पर्धेच्या विरोधात आहात, किंवा कदाचित तुमच्या यशात नशिबाचा महत्त्वाचा घटक आहे आणि तुम्हाला वाईट हाताने सामोरे जावे लागले आहे. तुम्ही एखाद्याला तुमच्यावर प्रेम करण्यासाठी, तुम्हाला कामावर घेण्यासाठी किंवा तुम्हाला योग्य वाटेल असा पुरस्कार देऊ शकणार नाही. जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की जीवन नेहमीच न्याय नसते, तेव्हा तुम्ही तुमच्या मार्गावर जात नाहीत. तेव्हा पुढे पुढे जाणे सोपे होते आणि तुम्ही ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकता त्यावर तुमची ऊर्जा केंद्रित करा. दुसरा मुद्दा, जग तुमचे काहीही देणे घेणे लागत नाही. तुम्हाला वाटेल की जग तुमचे काही देणे घेणे आहे कारण तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम केले आहे, त्याग केला आहे किंवा कठीण हाताळला आहे, पण सत्य आहे तसे होत नाही. जग तुमच्यासाठी यशस्वी करिअर, आनंदी नातेसंबंध किंवा आरामदायी जीवनासाठी ऋणी नाही. तुम्ही अस्तित्वात आहात म्हणून तुम्हाला कशाचाही अधिकार नाही. हे कदाचित कठोर वाटेल, परंतु हे एक महत्त्वाचे स्मरणपत्र आहे की जीवन नेहमीच आपल्या मार्गाने जात नाही. कोणालाही परिपूर्ण जीवनाची हमी दिली जात नाही आणि गोष्टी कधीही बदलू शकतात, हे लक्षात ठेवायचे आहे. आयुष्यात काही हवे असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागेल. चांदीच्या ताटात तुम्हाला काही दिले जाणार नाही आणि अन्यथा अपेक्षा केल्याने केवळ निराशा होणार आहे आणि तुम्ही कठोर परिश्रम केले तरी सुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते मिळेलच याची शाश्वती नाही. तिसरा मुद्दा, तुम्ही प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाहीत. जर तुम्ही सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कोणालाच खुश करणार नाही आणि स्वतःला खूप दुःखी करणार. तुम्ही तुमचे जीवन इतर लोकांच्या मानकांनुसार आणि अपेक्षांनुसार जगाल आणि तुम्हाला खरोखर आनंदी बनवतील ते गमवाल. जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्ही चुकीचा सल्ला द्याल किंवा तुमची वास्तविक मूल्ये किंवा ध्येय प्रतिबिंबित करणार नाही असा उपमानक पाहण्याचा परिणाम द्याल. प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, भले ते चुकीचे वाटत असेल आणि तुम्ही काही केले तरीही तुमच्याशी सहमत असलेले, द्वेष करणारे आणि लोक नेहमीच असतील. तुम्ही करू शकता सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या श्रद्धा आणि मूल्यांवर खरे राहणे आणि आत्मविश्वासाने स्वतःच्या मार्गावर चालत राहणे. अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाणून बुजून आक्षेपार्ह किंवा इतरांना दुखवणारे असावे. फक्त इतरांच्या मतांना तुमच्या जीवनावर हुकूम देऊ नका किंवा तुम्हाला जे जीवन जगायचे आहे ते जगण्यापासून रोखू नका. चौथा मुद्दा, तुलना हा आनंदाचा चोर आहे.
आजच्या सोशल मीडिया वेड असलेल्या जगात इतरांशी स्वतःची तुलना करणे आणि आपण पुरेसे चांगले नाही असे वाटणे सोपे आहे. तुम्ही इतर लोकांच्या हायलाईट रील्स पाहता आणि तुमच्या स्वतःच्या समस्या आणि कमतरतांशी संघर्ष करत असताना त्यांचे जीवन परिपूर्ण आहे असे गृहीत धरता. पण हे सत्य आहे की प्रत्येकाला समस्या असतात आणि कोणाचेही जीवन दिसते तितके परिपूर्ण नसते. स्वतःची इतरांशी तुलना केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटेल आणि तुमचा आनंद लुटता येईल. त्याऐवजी तुमच्या प्रवासावर आणि तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तुमचे यश कितीही लहान असले तरी सुद्धा ते साजरे करा. पुढचा मुद्दा आहे उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे. समस्या येण्याची वाट पाहण्यापेक्षा आणि गडबड दूर करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सुरुवातीला समस्या होण्यापासून रोखणे चांगले आहे. जीवनात अशी अनंत उदाहरणे येत असतात किंवा आहेत जिथे पूर्व नियोजन आणि पुढे विचार केल्याने तुमचा बराच वेळ, पैसा आणि नंतरचा ताण हा वाचू शकतो. जर तुम्हाला नातेसंबंधातील समस्या ह्या टाळायच्या असतील तर तुमच्या जोडीदाराशी सुरुवातीपासूनच मनमोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधणे हे चांगले आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमचे वजन कमी होईपर्यंत थांबण्यापेक्षा निरोगी खाणे आणि नियमित व्यायाम करणे चांगले आहे आणि नंतर आहार कॅच करण्याचा प्रयत्न करा. पुढचा मुद्दा आहे यश हा एक प्रवास आहे, गंतव्य नाही. तुमची ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे चांगले आहे, परंतु भविष्यात जास्त वेळ न लावणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे मन सतत पुढे पाहत असते तेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य एका होल्डिंग पॅटर्नमध्ये जगता, ज्या क्षणी तुम्ही ते घडवले आणि शेवटी आराम करू शकता. समस्या अशी आहे की हा जादूचा भविष्यातील क्षण येऊ शकतो किंवा येणार सुद्धा नाही आणि तुम्ही तुमचे ध्येय गाठले तरीही बार रिसेट होईल आणि त्यासाठी आणखी काहीतरी प्रयत्न करावे लागेल. या दरम्यान आयुष्य तुमच्या हातून निसटून गेलेले आहे आणि तुम्ही वाटेत घडणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी गमावलेल्या असतील. तुम्ही घेतलेला प्रवास, तुम्ही शिकलेल्या गोष्टी आणि वाटेत तुम्ही बनता त्या व्यक्तीच्या यशाबद्दल विचार करणे अधिक चांगले आहे. तुम्हाला आयुष्यात फक्त एकच शॉट मिळेल, म्हणून तुमच्या आयुष्यात उपस्थित राहा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. पुढचा मुद्दा आहे तुमचा भूतकाळ तुम्हाला परिभाषित करत नसतो. तुमचा भूतकाळ तुमची व्याख्या करत नाही. तुम्ही कितीही चुका केल्या किंवा तुम्हाला किती वेदना झाल्या, प्रत्येकजण चुका करतो आणि प्रत्येकजण कठीण काळातून जात असतो. सध्याचा क्षण आणि इथून पुढे तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करता हे महत्त्वाचे आहे. आपण भूतकाळ बदलू शकत नाही, परंतु आपण भविष्यावर नियंत्रण ठेवू शकता. त्यामुळे तुमचा भूतकाळ तुम्हाला ते जीवन जगायचे आहे ते जगण्यापासून रोखू देऊ नका. तुमच्या चुकांमधून शिका आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यासाठी त्यांना प्रेरणा म्हणून वापरा. पुढचा मुद्दा आहे आनंदी होण्यासाठी तुम्हाला उत्कटतेची गरज नसते. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की आनंदी राहण्यासाठी तुम्हाला तुमची आवड शोधणे आवश्यक आहे, पण सत्य हे आहे की अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी तुम्हाला उत्कटतेची गरज नाही. आवड असण्याचा अर्थ असा होतो की जीवनात एक गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे, पण तुम्ही आवड बदलली तर, तुमची आवड चांगली नसेल तर, तुम्हाला काही आवडच नसेल तर, जीवनात सर्वात सोप्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद आणि अर्थ हा मिळू शकतो. कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवणे, सोफ्यावर डुलकी घेणे किंवा तुमच्या सभोवतालच्या सर्व सौंदर्याची प्रशंसा करणे आवडते. आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे अशा गोष्टी शोधणे ज्या तुम्हाला छान वाटतात आणि त्यापैकी बरेच काही करा. तुमच्या जीवनाची व्याख्या करणारी काही भव्य उत्कटता असण्याची गरज नाही. जे तुम्हाला आनंदी करते तेच करा आणि राईडचा आनंद घ्या. पुढचा मुद्दा आहे प्रत्येकजण तुम्हाला आवडेल असे नाही. प्रत्येकाला आवडते आणि स्वीकारले जावे असे वाटते, परंतु सत्य हे आहे की प्रत्येकजण तुम्हाला आवडेल असे नसते. लोकांचे व्यक्तिमत्व, स्वारस्य आणि मते भिन्न असतात आणि प्रत्येकाला संतुष्ट करणे
अशक्य आहे. जर कोणी काही कारणास्तव तुम्हाला प्रेम देत नसेल तर याचा अर्थ तुमच्यामध्ये काही चूक आहे असा नाही. तुमच्याकडे विसंगत व्यक्तिमत्व असू शकतात किंवा जगाबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करू शकता, ज्यामुळे तुम्हाला विरोध होऊ शकतो. तुम्हाला कधीही आवडणार नाही अशा लोकांवर विजय मिळवण्यासाठी तुमची शक्ती वाया घालवण्याऐवजी जे करतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. त्यांच्याशी नातेसंबंध निर्माण करा, त्यांचे कौतुक करा आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या मैत्रीला किती महत्त्व देता. पुढचा मुद्दा आहे, आपण सर्व काही नियंत्रित करू शकत नाही. आयुष्यात नेहमी तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी असतील. तुम्ही हवामान, अर्थव्यवस्था किंवा इतर लोकांच्या क्रिया नियंत्रित करू शकत नाही. कधीकधी यादृच्छिक गोष्टी चुकीच्या होतात आणि जगातील सर्व नियोजन ते रोखू शकत नाही. सर्व काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे ही निराशा आणि तणावासाठी एक कृती आहे आणि कधी सोडायचे हे जाणून घेणे सुद्धा आवश्यक असते. हे एक पराभूत वृत्तीसारखे वाटते, परंतु प्रत्यक्षात ते खूप सशक्त आहे. जेव्हा तुम्ही ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्या सोडून देता, तेव्हा तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती मोकळी करता. बरेच वेळा जेव्हा तुम्ही तुमच्या सोबत वाईट गोष्टी घडतात तेव्हा तुमची स्वतःची प्रतिक्रिया ही तुम्ही नियंत्रित करू शकता. सरावाने तुम्ही सकारात्मक बाजू पाहणे, त्याचा सर्वोत्तम फायदा करून घेणे आणि पंचासह रोल करणे निवडू शकता. पुढचा मुद्दा आहे, अपयश ही एक भेट आहे. बरेच लोक अपयशाला वाईट गोष्ट म्हणून पाहतात, परंतु प्रत्यक्षात ती तुमच्या बाबतीत घडू शकणाऱ्या सर्वोत्तम गोष्टीपैकी एक असू शकते. अपयश म्हणजे तुम्ही कसे शिकता, वाढता आणि शहाणे आणि अनुभवी बनता. अपयशी झाल्याशिवाय तुम्ही तुमची पूर्ण क्षमता कधीही अनलॉक करू शकत नाही किंवा तुम्ही खरोखर काय साध्य करण्यास सक्षम आहात हे शिकू शकणार नाही. तुम्ही स्वतःला नवीन गोष्टी करू पाहण्यासाठी, जोखीम पत्करण्यासाठी किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून समस्येकडे जाण्यासाठी कधीही ढकलणार नाही. ज्यामुळे अपयशाची भीती बाळगण्याऐवजी त्याचा स्वीकार करा. तुमच्या चुकांमधून शिका आणि अधिक चांगले आणि मजबूत होण्यासाठी संधी म्हणून त्यांचा वापर करायला शिका. पुढचा मुद्दा आहे, कृतज्ञता जीवन समृद्ध करत असते. कृतज्ञतेचा सराव केल्याने तुमचे जीवन अधिक समृद्ध, परिपूर्ण आणि अधिक अर्थपूर्ण होईल. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक आनंद, प्रेम आणि आनंदासाठी मोकळे करत असता. कृतज्ञता जगाला वेगळ्या प्रकाशात पाहण्यास मदत सुद्धा करते. हे तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या सौंदर्याची आणि तुमच्या आयुष्यातील लोकांची प्रशंसा करण्यास अनुमती देत असते. हे एक स्मरणपत्र आहे की गोष्टी कितीही कठीण असोत, कृतज्ञ राहण्यासारखी काहीतरी असते. हे तुम्हाला नेहमी जास्त हवे असण्याच्या सवयीपासून मुक्त करते. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता. जेव्हा तुमच्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला वेड लागण्याची शक्यता कमी असते, तुम्ही कमीत समाधानी राहू शकता आणि सोप्या, अधिक परिपूर्ण आनंद जीवनाचा तुम्ही घेऊ शकता. पुढचा मुद्दा आहे, बदल हा एकमेव स्थिर आहे. तुम्हाला जे आवडो किंवा न आवडो, तुमचे जीवन नेहमीच बदलाच्या स्थितीत असते. लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि जगसुद्धा बदलते. जेव्हा तुम्ही स्थिर आणि स्थायिक वाटत असाल तेव्हा यादृच्छिक संधीने किंवा तुमच्या नियंत्रणाबाहेरील शक्तीद्वारे सर्व काही त्वरित डोक्यावर येऊ शकते. बदल वेदनादायक असू शकतो, परंतु ते वाढीसाठी देखील आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही एक व्यक्ती म्हणून शिकता आणि विकसित करता आणि तुम्हाला रोमांचक संधी आणि अनुभवासाठी खुला करू शकता. त्यामुळे बदलाचा स्वीकार करण्याऐवजी किंवा त्याची भीती बाळगण्याऐवजी प्रवाहासोबत जा आणि जो तुम्हाला कुठे घेऊन जातो ते पहा. तुम्हाला राईडचा किती आनंद लुटता येतो ते पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पुढचा मुद्दा आहे, घाबरणे ही एक निवड आहे. कधी कधी भीती वाटणे स्वाभाविक आहे, परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की भीती ही फक्त एक भावना आहे. तुम्ही भीतीला कशी प्रतिक्रिया द्याल किंवा तुम्ही ते तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू द्याल की नाही हे निवडण्याचा अधिकार सर्वस्वी तुमच्याकडे आहे. अर्थात मी असे सुचवत नाही की तुम्ही अनावश्यक जोखीम घ्या किंवा स्वतःला हानी पोहोचवा, परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ते तुमच्या आयुष्यावर खरोखरच आरोग्यावर परिणाम करते हे स्वतःला विचारा. उत्तर नाही असल्यास तुम्हाला तुमच्या
कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलले जाण्याची भीती वाटते, अशा वेळी तुम्ही तुमचे धैर्य वाढवण्यासाठी आणि तुमच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी नेहमी पावले उचलू शकता। असे केल्याने तुम्हाला एक धाडसी, अधिक साहसी जीवन जगण्यास मदत होईल। पुढचा मुद्दा आहे, तुम्ही जसे दिसता त्यापेक्षा तुम्ही जास्त आहात। एक व्यक्ती म्हणून तुम्ही कोण आहात याचा तुमचा देखावा हा एक छोटासा भाग आहे। ते तुमची व्याख्या करत नाहीत किंवा तुमची योग्यता ठरवत नाहीत। त्यामुळे कुरूप असण्याबद्दल किंवा समाजाच्या अवास्तव सौंदर्य मानकांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल काळजीत अडकू नका। तुमची प्रतिभा, क्षमता आणि चारित्र्य यासारखे स्वतःचे इतर पैलू विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करा। तुम्ही बाहेरून कसे पाहता यापेक्षा या गोष्टी अधिक गंभीर आहेत आणि जेव्हा तुम्हाला एक व्यक्ती म्हणून स्वतःबद्दल चांगले वाटते तेव्हा ती तुमच्या दिसण्यात चमकते। पुढचा मुद्दा आहे आपला, आदर मिळवणे आवश्यक आहे। आदर ही अशी गोष्ट नाही जी तुम्हाला आपोआप दिली जाते। एक चांगली व्यक्ती बनून आणि सचोटीचे जीवन जगून तुम्हाला ते कमवायचे आहे। लोकांनी तुमचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही त्यांना दाखवून दिले पाहिजे की तुम्ही त्यांचा सन्मानास पात्र आहात। याचा अर्थ प्रामाणिक असणे, विश्वासार्ह असणे आणि ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य असणे ते कठीण असतानाही। याचा अर्थ इतर लोकांचा आदर करणे देखील आहे, जरी ते तुमचे विश्वास किंवा मूल्य सामायिक करत नसले तरीही। प्रत्येकाला सन्मानाने आणि सहानुभूतीने वागवले जाण्यास पात्र आहे। तर मित्रांनो, हा पार्ट 1 आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। याच विषयाचा पार्ट 2 सुद्धा पाहायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।